मे महिन्यात तो माणूस दिवसभर महिनाभर गावी होता. नाशिकला होतो मी सांगतोय. पण साहेब मी काय नाही, मग तुम्ही सरासरी काढून दाखवा ना मला सर. आम्हाला गाव आहे, आम्ही गावाला जायला काय साहेब? मला हे गेल्या वर्षीची मला सरासरी तुम्ही नाही बोलता सर सर. मागच्या वर्षी ते मे महिन्यात दाखवतो अहो, मग मागच्या वर्षी खाल्लं तेवढं या वर्षी खायला का नियम आहे का? मला एक साहेब मला काय म्हणायचं एका महिन्यात याच मध्ये सगळे साहेब मला फक्त एक मिनिट असं दाखवा जे स्मार्ट मीटरने तो बिल कोणाला कमी आलं असेल. एक बिल दाखवा नाही. स्मार्ट मीटरचा तुम्ही भरपूर नाही एक दाखवा एक दाखवा. 1800 रुपये बिल असतं ते आले 9000 एका महिन्यात. कपडे पण नाही राहायचे अशी परिस्थिती केली तुम्ही. आम्हाला काय म्हटलं? आणि मी हँडिकॅप आहे. आम्ही दिव्यांग फॅमिली आहे, दोन्ही नवरा बायको. आणि असं बिल होतो दर महिन्याला 5 वाढत जातो. त्यांचं पण बिल बघा. मागच्या मे मध्ये किती होतं त्यांचं 252. आता किती आता 236 तरी म्हणता जास्त आहे. म्हणजे काही लोकांमध्ये नुसतं गैरसमज पसरला लोकांना बिल जास्त आहे. आता यांचं स्मार्ट लावतो. ज्या लोकांना तुम्ही तुमच्या पद्धतीने टीओडी मीटर लावण्यासाठी कन्व्हिन्स करू शकता त्यांना पटेल त्यांना लावा ना. आमचं असं म्हणणं आहे तुमच्या राजपत्रात जे आहे ना तुम्ही ती जबरदस्ती करू नका. त्या माणसाला तुम्ही तिथं नोटीस पाठवा. कायदा इलेक्ट्रिसिटीचा अख्ख्या देशात एक आहे. तो माणूस जिथं मीटर चेंज करताना तो तिथं ग्राहक पाहिजे. हा कायदा आहे का नाही मला सांगा. मग तुम्ही नोटीसी कशी काय पाठवता? तुम्ही ते एखाद्याला की तुम्ही तिथं राहिलेच पाहिजे 24 तासात तुमचा माणूस राहिला पाहिजे नाही तर तुमच्यावर आम्ही 353 गुन्हे दाखल करू. अहो ही दादागिरी क्षुल्लक झाली. तुम्ही नोटीस अरे मला सांगा टीओडी मीटर तुम्ही कशासाठी लावलाय? ग्राहकाच्या सुविधेसाठी ना. ट्रान्सफॉर्मर आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये कमीत कमी 20 ट्रान्सफॉर्मर असेल ना. आखरी लिहिलेले साहेब तुम्ही अँपियर मीटर घ्या तुमची युनिट घ्या आणि त्याला चेक करा. तुम्ही बेस आधी बेस तयार करायला पाया घालतात तर आधी बिल्डिंग उभी करतात. यांनी हे ट्रान्सफॉर्म चेंज नको करायला. त्यांच्या वायरिंग कंटेन्सर 50-50 वर्षाचे त्याच पडले. टीओडी मीटर बदली करायचं असेल तर वांगीचा माणूस पाठवतात. वांगीला बदली करायचं असेल तर आणि जेव्हा आपण मला माहित नाही वांगीच्या ऐका नाही तुम्हाला बरं वाटत नाही मला म्हणते मला नाही रामभाऊ आपण काय आता काल परवा आम्ही ह्या विषयासाठी आलो नाही. आम्ही गेली वर्षभर नव्हतं म्हणतोय झालं. पण तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला आम्ही काय सांगितलं तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्टर जो कोण आहे टीओडीवाला त्याला इथे बसवा. लोकांना सांगू देत. तुम्ही कधीपासून कधी सोमवार कुठला सोमवार काय अर्थ घ्यायला साहेब 20 तारीख बेसला तुमचा माणूस इथे असेल त्याला बसवा ना. तर गुन्हे दाखल होतील म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये आता कोणी येत नाही जाब विचारायला. आणि शनिवारी शनिवारी बंद नसतं. पण काय होतं माहिती का लोक येतात म्हणून लोक कोण कामावर येत नाही. आम्ही विचारायचं कोणाला शनिवारी दर शनिवारी नसते सुट्टी. जनतेला पण एक विनंती आहे यांच्या माध्यमातून तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवा. महावितरणाचे सर्व अभियंता हे फक्त पुतळे बसवलेले आहेत. तिथं रडून काही होणार नाही जोपर्यंत जनता रस्त्यावर येत नाही. केंद्र सरकार